लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कन्नड येथील चिंचोली लिंबाची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखालील शेलगाव येथील उपकेंद्र गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून निष्क्रिय बनले असून आरोग्य कर्मचारी आणि आवश्यक औषधांचा तीव्र अभाव निर्माण झाला आहे। यामुळे दिगाव खेडी, दहेगाव, वाकद आणि शेलगाव या 5 गावातील सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्येला अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे। आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थ, महिला आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शासकीय उपकेंद्र केवळ शोभेची वस्तू बनले असून काही कर्मचारी फक्त फोटो काढून जातात, असा थेट आरोप तंटामुक्ती अध्यक्षांनी केला आहे। दवाखान्यात ना कर्मचारी, ना औषधे, ना स्वच्छता, यामुळे गोरगरीब आणि शेतकरी वर्गाला खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्या आर्थिक कुवतीवर गंभीर परिणाम होत आहे। नाही आणि कायम लागेल राहत होतो आता इथं डॉक्टरच नाही इथं। आणि ह्यो बी पण 6 महिन्यापासून दवाखाना बांधून ठेवला। याला सुद्धा एखादे MBBS डॉक्टर आला पाहिजेत। आमचं गाव खेड्याचं आहे, आमच्या गावाला रस्ता नाही, काही नाही, म्हातारे कोतारे लोक आहे, आमचे मुलं इथं नाही राहत। असं कसं करते? मग कामाला आम्ही 200-250 गुरुवारांना जातो आणि पुन्हा चिंचोली जाणं पडतं, गाड्या नाही, घोड्या नाही। मग काय समस्या आहे तुम्हाला? आमचा समस्या असा आहे की आम्हाला इथे डॉक्टर पाहिजे, सिस्टर पाहिजे, ही घाण सगळी उखलली गेली पाहिजे। एकटा सरपंच आमचा काय करेल त्याच्यासाठी सरकारची मदत पाहिजे आम्हाला। MBBS डॉक्टर पाहिजे या ठिकाणी, मी BP पेशंट पाहिजे। किती महिन्यापासून डॉक्टर नाही आहे त्या ठिकाणी? डॉक्टर इथं बरेच दिवसापासून नाही आहे। एक मॅडम येत होती कधी, म्हणजे ती पण आता येत नाही आहे। आता तुम्ही सध्या तुम्हाला काय नाविलाजानं खाजगी दवाखान्यात जावं लागतं? आम्ही प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जातो, असले पैसे तर जातो, नाही तर मग घरीच हातपाय करून मराठी वेळ आली आहे भाई। याच्याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे। 15 दिवसात उपकेंद्रात कायमस्वरूपी कर्मचारी, औषधे आणि सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर समस्त ग्रामस्थ महिलांसह आम्ही आमरण उपोषण करणार, असा इशारा ग्रामपंचायत सरपंच विलास मनगटे यांनी दिला आहे। मी विलास बापू मनगटे, शेलगाव सरपंच। आज या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनी आणि गावातील नागरिक या ठिकाणी जमलेले आहे। गेली 2 वर्ष मी सरपंच आहे। 2 वर्षापासून मी चिंचोली जे केंद्र आहे त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आमच्याकडे डॉक्टर पाठवा, सिस्टर वगैरे जे काय असतील। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची औषधी, गोळ्या, मेडिकल आमच्या गावामध्ये उपलब्ध नाही आहे। दुसरा विषय असा की 4 ते 5 गावं आमच्या उपकेंद्राला जोडलेले आहे। दिगाव आहे, दहेगाव आहे, शेलगाव आहे, वाकद आहे, 4 गावं असूनसुद्धा या ठिकाणी डॉक्टर येत नाही। आमच्याकडे गबाळे मॅडम म्हणून एक सिस्टर होत्या, तर त्या या ठिकाणी येतात, मग कधीमध्ये आले ते पण निघून जातं। 6 महिन्यापासून ते डिलिव्हरीसाठी गेलेले आहेत। 6 महिन्याच्या नंतर एकही त्याच्या बदलीमध्ये अजून एकही या ठिकाणी कोण डॉक्टर आलेला नाही आहे। तर माझे आरोग्यमंत्र्याला सुद्धा विनंती करणार आहे मी की जर या ठिकाणी या 15 दिवसामध्ये जर या ठिकाणी डॉक्टर MBBS या दवाखान्यावर पाठवला नाही आणि याच्याकडे जर लक्ष केलं नाही तर मी बिनधास्तपणे जिल्हा परिषदला किंवा आरोग्यमंत्र्याच्या घरासमोर मी उपोषण करणार आहे। माझ्या आरोग्यमंत्र्याला सुद्धा विनंती राहणार आहे की त्यांनी तात्काळ लक्ष देऊन ताबडतोब ह्या 15 दिवसात आमच्याकडे आमची जी काही योजना आहे, जी काही सुविधा आहे या दवाखान्यामध्ये ती 100%। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.